साठी ही स्लरी खूप महत्वाची भूमिका बजावते। ती स्लरी आपण अवश्य आपल्या प्लॉटमध्ये सोडा। या ठिकाणी जर आपण पाहिलं या संपूर्ण प्लॉटमध्ये यांनी थोडीशी स्लरी ही बनवली होती छोटंसं किट घेऊन, त्या ठिकाणी त्याचा म्हणून आपल्याला इथं परिणाम पानांवरती काढून की मागच्या बाजूचा जो प्लॉट आहे तो थोडासा दाखवा, तो प्लॉट आहे थॉम्सन व्हरायटीचा। त्या ठिकाणी यांनी स्लरीचा प्रयोग केलेला आहे आणि तो स्लरीचा प्रयोग थोडासा त्यांना चांगल्या स्वरूपाने काळुंकी पानावर टिकलेली आहे। एकंदरीतच द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपल्याला घडाच्या पोषणासाठी सर्व मूलभूत घटक त्याला पुरवणं गरजेचं आहे। ते आपण फवारणीद्वारे असेल, ड्रिपद्वारे असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवा। आणखी एक मुद्दा येतो या ठिकाणी, आता तणनाशक फवारायचं की नाही हा प्रश्न या शेतकऱ्यांनी विचारला, तर निश्चितच थोडीशी गडबड करू नका। आपल्याला तणनाशक फवारायला आणखीन वेळ आहे। सध्या जे आभाळाचं वातावरण आहे या ठिकाणी आपल्याला नत्र स्थिर करण्यासाठी म्हणजे नायट्रोजन लेवल आपल्या वेलीतली त्या ठिकाणी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला हे आपल्या प्लॉट मधलं तण खूप मदत करते। त्यामुळे याला